आपल्याच हॉटेल मॅनेजरला अक्षरशः नग्न करून मारणारा हा हॉटेल 777चा मालक पहा। मॅनेजरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे। लोकांनी या मालकाला चांगलंच सुनावलंय, तरीही या साहेबांनी चूक मान्य केली नाही। या उलट आपण इतक्या अमानवी पद्धतीनं का मारहाण केली याचं स्पष्टीकरण दिलं। नमस्कार मित्रांनो, मी लखन दामाने, हॉटेल 7777चा मालक। आणि जसं की आज दुपारपासून असेल किंवा सकाळपासून असेल, माझ्या चुकीच्या बातम्या पसरवल्या जातात सोशल मीडियावर असेल किंवा मीडियाच्या माध्यमातून। माझ्या घरच्यांच्या नावावर एक फेक आयडी काढून माझ्या कुटुंबाची किंवा माझी स्वतःची किंवा माझ्या हॉटेलची बदनामी करण्यात येते। तर ही तर मी आता नंतर बघील किंवा कायद्याच्या हिशोबाने बघील। तर त्या दिवशी मी कामगाराला मारलेलं किंवा मॅनेजरला हाणमार केलेला तो व्हिडिओ व्हायरल होतोय। तो सत्यता काय आहे त्या व्हिडिओची पडताळणी न करता तुम्ही सत्यता डायरेक्ट मीडियावर कसं दाखवू शकता ही एक मी विचारेल। आणि त्या दिवशी परिस्थिती काय होती, तर त्या दिवशी काय घडलं, तर मी तर सांगेल पुढं, पण मॅनेजर त्या दिवशी काय झालं होतं आणि काय गोष्टी ते घडल्या तुम्ही सांगा। मी त्या टेन्शनमध्ये ड्रिंक केलेलं होतं आणि मी नग्न अवस्था आल्यामुळे दादाने काउंटरला पुढं आल्यानंतर त्यांनी मला मारलेलं होतं। काय ती एक सिच्युएशन अशी होती की मी बाहेर गावी गेलो होतो आणि एक ड्रिंक करून मॅनेजर नग्न अवस्थेत आपल्या हॉटेलमध्ये फिरत होते। आणि काय टेन्शन असेल त्यांच्या घरच्यांचं, काय एक्सपायर झालेले आहेत पहिल्यापासूनच, ते टेन्शन असेल। सिच्युएशन अशी होती की मला फोन केला गेला की दादा असं मॅनेजर आपले करतायत की या। मी आलो त्या सिच्युएशनला, मला काय करायचं होतं की आपल्या माणसाला किंवा आपल्या भावाला किंवा आपल्या मित्राला कसं काय सांगावं लागतं त्या सिच्युएशन मी सांगू। ते क्रूर भावनेने कुणी तर माझा व्हिडिओ काढला असेल आणि माझी बदनामी करण्यासाठी किंवा माझ्या हॉटेलची बदनामी करण्यासाठी तो व्हिडिओ व्हायरल केला जातोय आणि त्याच्या माध्यमातून मला बदनाम करण्याचा एक हेतू आहे कुणाचा, तर हे तर मी उद्या तो कोण फेक आयडी काढून कोण माझ्या वाईटावर आहे किंवा कोण माझी बदनामी करते, एक संविधानाच्या मार्फत आणि एक पोलीस स्टेशन आपल्या कायद्याच्या मार्फत मी तर ते बघीलच नक्की। आणि एक सांगतो, गरीबाचं पोरगं मोठं होतंय, सत्य ते काय खरं काय। आमच्या हॉटेल 77 एक फॅमिली आहे। फॅमिली जसं आहे, आमच्या घरची आहेत, आई आहेत, भाऊ आहे आणि सर्व आपले एक फॅमिली कामं करतात। अशी एक आम्ही मित्रबंधुत्व म्हणून काम करतो। अशी चुकीच्या गोष्टी कुठल्या घडणार नाहीत हेच मी सांगतो या व्हिडिओच्या माध्यमातून। आणि एवढं काय करत असेल तर हा व्हिडिओ 4 ते 5 महिन्यापूर्वीचा, आज पूर्ण हॉटेल हा मॅनेजर बघतोय आणि हे बघतायत। आणि एवढं प्रेम, एवढं क्रूर भावना माझी असेल तर मी त्याला कुठेतरी साईडला घेऊन मारलं असतं आणि समजा हॉटेल त्यांच्या ताब्यात मी दिलं नसतं। एवढंच मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल। आणि काय माझी बदनामी असेल तेवढं थांबवा। आणि मी काय चोऱ्या माऱ्या करून मोठा झालेलो नाही, एक कष्ट करून रात्रंदिवस कष्ट करून हॉटेल 77 एक महाराष्ट्र कानाकोपऱ्यात मी पोहोचवतोय। आणि ह्याच्या माध्यमातून एक मीडियावाल्यांना बी सांगेन, तुम्ही पूर्ण व्हिडिओ त्याची सातत्य करा, माझी माहिती घ्या। आणि तुम्ही त्यात डायरेक्ट सांगताय फरार आहे, फरार तर कुठंच नाही, मी सोबत ही त्यांच्या पशीच आहे। दररोज आम्ही एका ताटात खातोय, एकाच ह्याच्यात बसतोय। आणि काही गोष्टी असतील तर तुम्ही चुकीच्या पसरू नका आणि शेवट सत्य असतं समोर येईल। मॅनेजरनं चूक केली असेल तर त्याला अशा क्रूरपणे मारहाण करण्याचा अधिकार या हॉटेल चालकाला कुणी दिला, यानं कायदा हातात का घेतला, असे प्रश्न या निमित्ताने विचारले गेले। आणि त्यानंतर पोलीस ॲक्टिव्ह झालेत आणि अखेर पोलिसांनी या मारकुट्या हॉटेल मालकाला बेड्या ठोकल्यात। टेंभुर्णी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक 15/11/25 रोजी सकाळी एक व्हिडिओ व्हायरल होत होता। त्यामध्ये टेंभुर्णी येथील 77 हॉटेल या ठिकाणी 77 हॉटेल मालक लखन माने हा एका व्यक्तीला नग्न करून त्याला एका लोखंडी पाईपने मारहाण करत आहे, असा व्हिडिओ आमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर आम्ही तात्काळ लगेच त्या सदर ठिकाणी हॉटेलवर गेलो आणि हरिदास माने या व्यक्तीकडे चौकशी केली असता त्याने ज्या व्यक्तीला मारहाण करत आहे ती व्यक्ती ही त्याच्या येथे काम करणारी त्याची मॅनेजर असून त्याचं नाव निवास नकाते असं असल्याचे त्यांनी सांगितलं। त्यावरून आम्ही निवास नकाते यास तात्काळ त्या ठिकाणी हॉटेलवर बोलवलं आणि झालेला प्रकार का झालेला आहे आणि कसा झालेला आहे याबाबत विचारणा केली असता नकाते यांनी आम्हाला सांगितलं की मी सदरचा प्रकार हा 3 महिन्यापूर्वीचा आहे आणि या ठिकाणी मी काम करत असताना लखन माने मालक याने तू नीट काम करत नाही, का करत नाही, तुला लई मस्ती आली काय, असे म्हणून माझे अंगावरले सगळे कपडे काढले, मला नग्न केलं आणि मला सर्व कामगाराच्या समक्ष माझ्या पार्श्वभागावर लोखंडी पाईपने मला मारहाण केलेली आहे।
कपडे काढतेवेळी माझ्या खिशातले जबरदस्तीने 2,000 रुपये काढून घेतलेले आहेत. माझं त्याने अवमान केलेला आहे, बदनामी केलेली आहे. अशा पद्धतीची फिर्याद दिल्यावरून सदर इसम याच्या विरुद्ध BNS 119(1), 115(2), 352, 351(2), 118(1), 127(2), 133, 356(2) प्रमाणे गुन्हा दाखल केलेला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास API चौधरी हे करत आहे. आरोपी लखन हरिदास माने यास ताब्यात घेऊन अटक करण्याची प्रोसिजर चालू आहे. अधिक तपास API चौधरी करत आहे.